जाऊ द्या ओके रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान शेतकरी राजा ग्रुप मावळ तालुका हा सहल आणि दौऱ्याचं आयोजन करत असताना 1-2 दिवसीय नियोजनामध्ये आता आपण श्री क्षेत्र आळेफाटा या ठिकाणी रेडा समाधी दर्शनासाठी आलेलो आहोत. वास्तविक पाहता जेव्हा माऊली महाविष्णू ज्ञानोबा आणि त्या चारही भावंडांना शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला पाठवण्यात आलं आणि त्या ठिकाणी सहज काही ब्रह्मवृंदाकडून त्यांची अवहेलना सुरू असताना शेजारूनच एक काळोबा कोळी नावाच्या पखालीवाल्याचा रेडा चालला होता आणि सहज सांगितलं, माऊलीने सांगितलं की ज्याप्रमाणे हरिपाठात सांगितलं एक हरी आत्मा जीव शिव समा, तसं त्या अनेक ब्रह्मवृंदांनी सांगितलं की जर तुझ्यात आणि त्या रेड्यात एकच आत्मा असेल किंवा तुझंही नाव ज्ञान आहे आणि त्याचंही नाव ज्ञान आहे तर तू जसं वेद बोलतो तसं हा रेडा वेद बोलू शकतो का. तर त्या माऊलीने सहज सांगितलं की का बोलू शकत नाही, जर भगवंताची साधू संतांची कृपा झाली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि सहज ज्ञानोबरायांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि ऋग्वेदाच्या ऋचा त्या रेड्याच्या मुखातून बाहेर पडला आणि मग संपूर्ण त्या ब्रह्मवृंदासह महाराष्ट्राला ज्ञानोबरायांचा अधिकार कळला. तसे तुकोबाई सांगतात, करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. त्या रेड्यावर नुसता हात ठेवला, त्यांचा स्पर्श झाला तर रेड्याच्या मुखातून अवघड अशा वेदाच्या ऋचा बाहेर पडल्या. आणि तदनंतर जेव्हा शुद्धीपत्राचा विषय बाजूला झाला पण आळंदीच्या दिशेनं ज्ञानोबा आदी भावंड मार्गक्रमण करू लागली तेव्हा कोणीही बाकीची माणसं त्यांच्याबरोबर न येता तो रेडा पुन्हा पाणी वाहण्यासाठी न जाता संतांच्या मार्गाने म्हणजे ज्ञानोबरायांबरोबर आळंदीच्या दिशेने त्यानं प्रस्थान केलं. आणि प्रस्थान करत असताना काय वय असं झालं असेल म्हणून या ठिकाणी आळेफाटा या ठिकाणी त्या रेड्याने समाधी घेतली आणि साक्षात ज्ञानोबरायांच्या हस्ते या रेड्याला समाधी प्राप्त झाल्यानंतर या रेड्याला नुसतं रेडा न म्हणता संत रेडा महाराज म्हणून संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर एक सामान्य रेडासुद्धा संतत्वाच्या अधिकाराला पुजला जातो. नवे 700 वर्षानंतर आजही सकल संत या मांदियाळीमध्ये रेड्यांचा सुद्धा तेवढाच अधिकार प्राप्त होतो. 700 वर्षानंतर याच आळेफाट्यामध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह होतो. त्या ठिकाणी विण्याचा पहारा आपण पाहताय आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एवढं भव्य दिव्य असं एका पशुसाठी जर मंदिर उभं राहत असेल तर संत संगतीचे काय माणूस सुख या न्यायानं संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर जीवनामध्ये किती मोठा कायापालट होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला त्या रेड्याची समाधी आजही साक्ष देते की आपण जर चांगल्या विचारांच्या, चांगल्या माणसांच्या, चांगल्या संतांच्या संगतीमध्ये जीवन घालवलं तर आपलं जीवन सुद्धा वंदनीय पूजनीय होतं. नवे जोपर्यंत ज्ञानोबा तुकोबरायांच्या दर्शनाचा मान आहे तोपर्यंत या रेड्याचा सुद्धा तेवढाच संतत्वाचा अधिकार संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी ठरणार आहे. आणि म्हणून या समाधीच्या माध्यमातून जगाला हाच संदेश पोहोचला जातो की आपणही आपल्या आयुष्यामध्ये जर जीवनाचं सोनं करायचं असेल तर साधू संतांच्या संगतीमध्ये जाऊन आपल्या आयुष्याला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा अधिकार संत देतात. म्हणून संतांच्या संगती मनोमार्गगती 11वा श्रीपती येणे पण ते या न्यायानं आपलं जीवन सुद्धा एका उच्च स्थितीला घेऊन जायचं असेल तर आपणही आपल्या जीवनामध्ये चांगल्या विचारांची, चांगल्या संतांची संगत केली पाहिजे, जीवनाचं सोनं करून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीचा संकल्प या जय जवान जय किसानच्या माध्यमातून या ठिकाणी या समाधीच्या दर्शनासाठी आपण सर्वजण आलोत. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं संत रेडा महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि आमच्या हातूनही उतरतो अशी भक्ती घडत राहावं अशा प्रकारचं मागणं ज्ञानोबा तुकोबराय आणि संत रेडा महाराजांच्या चरणी समर्पित करतो. रामकृष्ण.